अकोट तालुक्यामध्ये येत असलेले सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले आदिवासी गाव आमोना या गावातील हिरालाल सोमा जामुणकर वय वर्ष 55 यांच्यावर वाघाने जीवघेणा हल्ला केल्याची घटना शनिवार 3 ऑगस्ट रोजी घडली आहे। शेत शिवारामध्ये जाळण्यासाठी लाकडे आणण्यास गेले असता त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे। दरम्यान जंगलात त्यांच्यासोबत गेलेल्या इतर साथीदारांना ही बातमी गावात सांगितल्यानंतर गावकऱ्यांनी लगेच जखमींच्या मदतीसाठी धाव घेतली आहे, परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता। या घटनेमुळे परिसरातील गावांमध्ये दहशत पसरली असून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी वन विभागाकडे करण्यात आली आहे। एमसीएन न्यूज मराठी करिता पवन बेलसरे, अमोना। हम है अमोने के परमिलाबाई नंदलाल काजदेकर। हीरालाल के ऊपर हमला हुआ, वो शेर हमारे पास में थे, हम उसके पीछे थे, उसके ऊपर हमला हुआ, हम देखा, फिर लकड़ी पटक के हम भाग गया। गैस खत्म हो गया, उसके बाद में हम लकड़ी जलाने का नहीं थे, रोटी बनाने के लिए 15 दिन बारिश हो गया, फिर हम लकड़ी करने को गया। हम हीरालाल को साथ में लेके गया। कितने लोग थे आप? हम 9 लोग थे। 9 औरत कितनी थी? औरत 8, आदमी 1 ही। कितने बजे गए थे? 11 बजे। कहाँ पे गए थे? पलधरी। हाँ, वहाँ पे रोज जाते क्या आप? हम वहाँ हमेशा के जाते थे लकड़ी सुनने। लकड़ी को। इसके पहले ऐसा हुआ था क्या? अब नहीं, ऐसा कुछ नहीं हुआ, पहली बार हुआ? ये पहली बार हुआ है। और शेर देखा ना आपने? शेर को देखा, उसने डायरेक्ट हमला किया उसके ऊपर, तो हमने उसका हीरालाल के ऊपर पर हमला किया। हाँ, हीरालाल को छोड़ के आप लोग चले आए? हमने लकड़ी पटक के हम उसको छोड़ के आ गया। अंदर के सब 8 लोग चले आए? हाँ, फिर लेडीज क्या कर सकते हैं। शेर ही था ना? शेर ही था। उसने गला पकड़ा? हम पहचान, गला पकड़ा उसका, हम पहचानता ना। फिर आप भाग के आने के बाद किसको बोला पहली बार? मदन को बोला। मदन सरपंच है क्या? हाँ, आपके गांव के मदन सरपंच है? मदन सरपंच है, उनको बोला? उनको बोला। मी गावाचे सरपंच मदन बाबूलाल बेलसरे। कल असं घटना घडलेला आहे, त्याच्यामधून हे लक्षात आले की हे परमिला काजदेकर यांनी म्हणजे हे निरोप दिलेला आहे की ते आपल्या ते हे इंधनकरिता पलधरी या जंगलात गेले असताना हिरलाल सोमा जामुणकर या माणसाला हे डायरेक्ट म्हणजे वाघाने हे हल्ला केलेला आहे आणि जागी ठार मारलेला आहे तिथं। आणि हे घटना आजचे कालचेच नाही आहे, हे आधी 2 ते 1.5 वर्षापासून हे चालूच आहे। आणि कोणा जनावरांना कोणा गाई चारायला गेले की तिथं हे ठरणार आहे। आणि हे घटना हे कालची हे घटना घडलेला आहे, त्याच्यामध्ये या माणसांना न्याय मिळवून देण्याचे हे प्रयत्न करावा या शासनानं। नाहीतर हे न्याय नाही मिळाला तर आम्ही यांच्या व्यतिरिक्त अजून ते आंदोलन करू। जनावर वाघ ना किती जनावर खाल्ले आतापर्यंत हे लय बरेचसे हे जनावर खाल्लेलं आहे। 1 ते 1.5 वर्षापासून हे घटना चालूच आहे आणि याच्यावर हे फॉरेस्ट वन विभागाने काही ऍक्शन घेतलेले नाही आहे। वन विभागाकडून आतापर्यंत कोणत्या जनावरांची मदत मिळाली का? नाही, आतापर्यंत हे वन विभागाकडून कोणाच माणसाला हे यायचे म्हणजे मोबदला मिळालेला नाही। गावापर्यंत जनावर येतात का? गावापर्यंत हे गावाच्या जवळपास शेतामध्ये येत राहतात ते। कालच्या घटनेनं आपण की दहशतीखाली गेले का? हा, कालच्या घटनेमुळे आम्ही दहशतीखाली गेलेलो आहे। आता याच्यामध्ये आता हे सांगा, याच्यामध्ये पाऊस दिवसा म्हणजे 15 ते 20 दिवस झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला हे मजुरी वगैरे काही नाही आहे, शेत पण नाही आहे, काहीच नाही आहे, पुनर्वसन झालेलं आहे, इथं कोणाजवळ जमीन नाही आहे, काहीच नाही आहे। शासनाकडून पुनर्वसनाची मदत मिळाली, पण आता हे त्याच्यामध्ये हे काही घर दुरुस्ती काही घर वगैरे बांधलेले आहे, त्याच्यामध्ये हे सगळं संपून गेलेलं आहे। शेती नसल्यामुळे मजुरीशिवाय पर्याय नाही आहे। हा, जंगलातच। वन विभागाकडून मागणी करा। वन विभागाकडून आता हे मागणी हेच करणार आहे आम्ही की आम्हाला हे मजुरी उपलब्ध करून द्यावा, एक तर मदत द्यावा। हा, कालच्या घटनेला जे हे म्हणजे काल यांना जे हे म्हणजे शासनाकडून जे मोबदला मिळायचे आहे, हा मोठा परिवार आहे, लहान लहान बाळ आहे त्याचे,
जास्त प्रमाणात यांना या माणसाला मदत मिळण्यात यावा हे अशी हे आम्ही हे ग्रामस्थांची एवढाच विनंती करतो त्यांना. मदत ना मिळाल्यास आम्ही हे पुढे म्हणजे हे आंदोलनाची इशारा करू यांना. नाम दीपा अशोक काजदेकर. हम कल जंगल में गए थे पालधारी में, वहाँ लकड़ी करने गए थे हम. ये बड़े लोग हमेशा जाते हैं, मैं कभी गए नहीं. तो शेर ने हमला कर दिया वो हीरालाल जामुनकर के ऊपर. वो सामने था, हम उनके पीछे थे, डायरेक्ट गला ही पकड़ लिया उसका. नाम फिर गट्टा फेंक के भाग गए हम, हमारा जान बचाकर. कितने बजे गए थे कल? कल 11 बजे गांव से गए थे हम. वहाँ ये हमला घटना जो हुआ वहाँ उस समय 2-3 बजे थे. कितने लोग थे साथ में? साथ में 9 जन थे पूरे हम. 8 बाए ने एक वो हीरालाल जामुनकर बुड्ढा. हाँ. हीरालाल को किसने पकड़ा था? शेर ने पकड़ा था. आपने देखा? देखा, किसी देखा शेर को, ना भाग गया हम. उसको बचाने की कोशिश नहीं की? नहीं, हमारा हिम्मत ही नहीं हुआ वहाँ. हाँ. सर पे थी आपकी? हाँ. वापस आते हैं? अमोना का वापस आते हाँ. पालधरी से? हाँ. सर से लकड़ी फेंक सर, हाँ, फेंक के हम भाग गए. वहाँ आने के बाद किसको? आने के बाद हम सरपंच साहब को बताए, ये मदन बिलसरे सरपंच, उसको बताया. फिर उन्होंने पोट्टे उनको लेके गए वहाँ जगहों पर. पालधरी में हमेशा जाते हैं आप लोग? हाँ, जाते लकड़ी के लिए. चुनने के लिए? हाँ, गैस खत्म हो गया था, पानी नहीं था, म्हणजे पानी चालू ही था. बारिश 1 महीना 15 दिन हो गया बारिश, पैसा भी नहीं है, मजदूर भी नहीं मिल रहा. तो नींदन के लिए गया हम लकड़ी लाने. गैस खत्म हो गया? गैस खत्म हो गया तो इसलिए हमको जाना पड़ा. हाँ. मजदूरी भी नहीं है.